महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 4 वर्षापासून एक प्रश्न सतत चर्चेत आहे, तो म्हणजे खरी शिवसेना नेमकी कोणाची। एकीकडे उद्धव ठाकरे आहेत, दुसरीकडे एकनाथ शिंदे। एकीकडे ठाकरे कुटुंबाचा राजकीय वारसा आहे, तर दुसरीकडे बंड करून वेगळी वाट धरणारे एकनाथ शिंदे। या संघर्षात निवडणूक आयोगाने 2023 मध्ये शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला। शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळालं, पण ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि आता या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। पण समजा जर उद्या न्यायालयाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला आणि शिवसेना हे नाव धनुष्यबाण हे चिन्ह पुन्हा ठाकरेंकडे गेलं, तर हा निकाल फक्त उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातल्या वादाचा शेवट नसेल, तो नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात ठरू शकतो। कारण शिंदे हे फक्त एका गटाचे नेते नाहीयेत, त्यांच्यासोबत आमदार आहेत, खासदार आहेत, स्थानिक पातळीवरचं संघटन आहे आणि महाराष्ट्राच्या सत्तेत त्यांची महत्त्वाची भूमिका आहे। मग अशा परिस्थितीत शिंदेंसमोर पर्याय काय असतील, त्यांच्यासोबत असलेल्या आमदार खासदारांचं काय होणार, याच सगळ्या शक्यतांचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी श्रुती पाटील आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती। सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद सुरू आहे, त्यामुळे पुढे काय होईल? न्यायालयाचा निकाल ठाकरे यांच्या बाजूने लागला, शिंदेंच्या हातातून शिवसेना हे नाव गेलं, धनुष्यबाण गेलं, तर शिंदेंकडे काय उरणार? कारण शिंदेंनी 2022 नंतर केवळ नाव बदललेलं नाहीये, तर स्वतःचं एक राजकीय नेटवर्क उभं केलंय। त्यामुळे पहिली शक्यता आहे की शिंदे पुन्हा नव्याने मैदानात उतरू शकतात। याची पूर्वीची सुद्धा उदाहरणं आहेत। 2022 मध्ये शिवसेनेतील संघर्षानंतर दोन्ही गटाची मूळ नावं आणि चिन्ह गोठवण्यात आली होती। त्यावेळी शिंदे गटाने बाळासाहेबांची शिवसेना या नावानं काम केलं होतं। म्हणजेच शिंदेंसाठी नवा पक्ष घेऊन काम करणं नवीन नाहीये, पण यावेळी फरक एवढाच असेल की त्यांना सुरुवातीपासून पुन्हा सुरुवात करावी लागेल। कारण निवडणुकीत पक्षाचं नाव आणि चिन्ह ही केवळ तांत्रिक गोष्टी नसतात। मतदाराला EVM वर दिसणारा तो एक छोटासा चिन्हाचा बॉक्स पक्षाची संपूर्ण ओळख बनलेला असतो। धनुष्यबाण म्हटलं की एका विशिष्ट राजकीय इतिहासाची आठवण होते। म्हणून शिंदेंना नवं चिन्ह मिळालं तर खरी परीक्षा असेल ती मतदारांच्या मनात जुन्या ओळखीऐवजी नवीन ओळख निर्माण करण्याची। पण इथे शिंदेंची एक जमेची बाजू आहे। त्यांच्याकडे आधीपासूनच राजकीय माणसं आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, स्थानिक पातळीवर पदाधिकारी आहेत आणि गेल्या काही वर्षात स्वतःच्या नेतृत्वाभोवती उभं केलेलं नेटवर्क आहे। पण हे लोक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात आलेले आहेत, त्यांनी बंड करून ते दुसऱ्या पक्षात आले। त्यामुळे हे सगळे लोक शेवटपर्यंत शिंदेंसोबत राहतील का, हा प्रश्न आहे। आणि म्हणून शिंदेंसाठी दुसरा पर्याय महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे भाजपसोबत अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न। शिंदे आणि भाजप महायुतीत एकत्र आहेत। शिंदे गटाकडे स्वतंत्र राजकीय ताकद आहे आणि भाजपला महाराष्ट्रात शिंदेंची गरज का आहे याचाही विचार करावा लागेल। पण समजा शिंदेंकडून शिवसेना हे नावच निघून गेलं, तर भाजपसोबतचं त्यांचं नातं पुढच्या टप्प्यावर कसं जाईल? तर एक शक्यता अशी आहे की शिंदे स्वतंत्र पक्ष उभा करतील आणि महायुतीत राहतील। दुसरं म्हणजे शिंदे गटातील काही नेते किंवा संपूर्ण गट भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ शकतो। पण हे सुद्धा पेचाचं आहे, कारण जर दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला तर त्यांचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व संपेल। शिंदे आज स्वतःच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांच्याकडे स्वतंत्र संघटना आहे, स्वतःची राजकीय ओळख आहे। पण भाजपमध्ये गेल्यानंतर ते भाजपच्या मोठ्या संघटनेचा एक भाग बनतील। त्यामुळे हा निर्णय स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचा आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख सोडून भाजपच्या छत्राखाली जाण्यास तयार होतील का? आणि याच कारणामुळे तिसरा पर्याय सुद्धा महत्त्वाचा ठरतो। नवा पक्ष पण महायुतीसोबतच, म्हणजे शिंदे स्वतंत्र पक्ष उभा करतील, स्वतःच्या संघटना कायम ठेवतील आणि भाजपसोबत युतीत राहतील। राजकीय दृष्ट्या पाहिलं तर हा पर्याय शिंदेंसाठी दोन्ही बाजू सांभाळणारा ठरू शकतो। स्वतःचं अस्तित्व सुद्धा टिकेल आणि सत्तेतील भागीदारी सुद्धा कायम ठेवता येईल। पण शिवसेना नाव आणि धनुष्यबाण नसतानाही माझ्याकडे पुरेसं राजकीय बळ आहे, ही गोष्ट त्यांना सिद्ध करावी लागणार आहे। आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात संवेदनशील मुद्दा म्हणजे शिंदे गटातील आमदार आणि खासदार। कारण पक्षाचं नाव किंवा निवडणूक चिन्ह बदललं म्हणून जी लोक त्या चिन्हावर निवडून आले आहेत त्यांचं पद एका क्षणामध्ये रद्द होत नाही। त्यांची वैधानिक स्थिती वेगवेगळ्या घटनात्मक आणि कायदेशीर प्रक्रियांवर अवलंबून असेल। पण राजकारणामध्ये कायदा आणि राजकीय गणित या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। समजा शिंदेंना नवा पक्ष काढावा लागला तर प्रत्येक आमदाराला प्रश्न पडेल, माझ्या मतदारसंघात नव्या पक्षाची ताकद किती आहे?
माझं राजकीय भविष्य कुठं सुरक्षित आहे? शिंदेंसोबत राहणं फायदेशीर आहे की भाजपसोबत जाणं? आणि इथंच शिंदे गटात संभाव्य मतभेदाची चर्चा सुरू होऊ शकते, कारण सगळे नेते एकाच निर्णयावर ठाम राहतीलच असं नाहीये. काही जण शिंदेंसोबत राहतील, काही जण दुसरा पर्याय निवडू शकतात, तर काही जण आपल्या मतदारसंघातील परिस्थितीनुसार वेगवेगळ्या राजकीय भूमिका घेऊ शकतात. म्हणूनच शिंदेंची शिवसेना गेली तर त्यांच्या ताकदीची खरी परीक्षा पुन्हा एकदा सुरू होईल. आता दुसऱ्या बाजूने विचार करूया. जर शिवसेना आणि धनुष्यबाण पुन्हा ठाकरे गटाकडे आले तर उद्धव ठाकरे यांना काय मिळेल? सगळ्यात आधी राजकीय ओळख, कारण गेल्या काही वर्षात ठाकरे गटाला शिवसेना या मूळ नावाऐवजी वेगळ्या नावाने आणि वेगळ्या चिन्हाने निवडणूक लढवाव्या लागल्यात. धनुष्यबाण हे चिन्ह मात्र महाराष्ट्राच्या राजकीय स्मृतीत खोलवर रुजलेलं आहे, त्यामुळे ते परत मिळवणं ही ठाकरे गटासाठी केवळ न्यायालयीन विजय नसेल, तर तो एक मोठा भावनिक आणि राजकीय संदेश असेल. याचं भांडवल ठाकरे गटाकडून कदाचित होऊ शकतं. नाव आणि चिन्ह परत मिळालं म्हणजे शिंदे गटाने गेल्या 4 वर्षात उभं केलेली संघटना आपोआप नाहीशी होणार नाही. त्यामुळे शिंदेंच्या सोबत असलेले नेते कुठे जातात, कोण शिंदेंसोबत राहतं, कोण भाजपमध्ये जातं आणि कोण ठाकरे गटामध्ये परततो, हा निकालानंतरचा सर्वात मोठा राजकीय प्रश्न असणार आहे. म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा या संघर्षाचा शेवट नसणार आहे, तो पुढच्या राजकीय पर्वाची सुरुवात ठरू शकतो. एकीकडे ठाकरे गटाकडे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण परत येण्याची शक्यता असेल, दुसरीकडे शिंदेंसमोर स्वतःची राजकीय ताकद टिकवण्याचं आव्हान असेल आणि या दोघांच्या मध्ये भाजपचं राजकीय गणित असेल. भाजप शिंदेंना स्वतंत्र ताकदीने महायुतीत ठेवणार की त्यांच्या स्वतःच्या पक्षामध्ये समाविष्ट करून घेणार, की शिंदे स्वतःचा नवा राजकीय पक्ष काढून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र शक्ती म्हणून उभे राहणार? याचं उत्तर आज कोणाकडेच नाहीये. पण एक गोष्ट नक्की आहे, शिवसेना नाव आणि धनुष्यबाणाचा निकाल काहीही असो, महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे पडसाद मोठे असणार आहेत. कारण हा फक्त एका पक्षाच्या नावाचा वाद नाहीये, हा प्रश्न आहे पक्ष कोणाचा, संघटना कोणाची, राजकीय वारसा कोणाचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुढची ताकद कोणाची. यावर तुमचं मत काय आहे? शिवसेना ठाकरेंकडे गेली तर शिंदे नवा पक्ष काढतील, भाजपमध्ये जातील की महायुतीत स्वतंत्र ताकद म्हणून उभे राहतील? कमेंटमध्ये तुमचं मत आम्हाला नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी पाहत राहा लगावबत्ती.